लक्ष्मण हाके यांच्याकडे ओबीसी नेते हाके सर, आपण बघतोय, तुम्ही बघितलेलं असेल, सुप्रिया सुळे निघताना कशा पद्धतीने आक्रमकपणे मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला, याविषयी तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? तर बघा, ज्या ज्या पुढाऱ्यांनी जरांगेचं मॉरल वाढवलं, त्यांचं आंदोलन वाढवलं, त्यांना रसद पुरवली, त्यांना हे फळ मिळतंय. आम्हाला सुप्रिया ताईंच्या बद्दल काही म्हणणं नाही, पण जरांगे पाटलांना याच सुप्रियाताई सुळेंच्या खासदारांनी म्हणजे बजरंग सोनवणे आणि तुम्ही त्यांना रसद पुरवताय, त्यांचं तुम्ही मॉरल वाढवताय, त्यांच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देताय आणि मग ते अंगावरती बुमरॅक झाल्यानंतर आता आम्हाला या गोष्टीचं सुखही वाटत नाही आणि दुःखही वाटत नाही. कारण आम्ही गेल्या 2 आठवड्यापासून या महाराष्ट्रामध्ये मीडियावरती आतडी तुटुस्तर ओरडतोय की यांची पार्श्वभूमी ही बीडच्या दंगलीची आहे. जी माणसं गावागावामध्ये ओबीसीच्या दलितांच्या माणसावर हल्ले करतायत, जी माणसं मत व्यक्त करतील त्यांना टार्गेट करतायत, तरी सुद्धा या महाराष्ट्रामधले आमदार मुळामध्ये न्यायालयानं यांना परवानगी दिलेली नसताना सुद्धा त्यांना मुंबईमध्ये घेतलं कुणी, हा मोठा प्रश्न आहे. कारण लोकशाहीनं तुम्हाला प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार दिलाय, मेळावा घेण्याचा अधिकार दिलाय, तुम्हाला उपोषण करण्याचा अधिकार दिलाय. पण अशा पद्धतीने जर मुंबईमधल्या सामान्य माणसांना जर भेटी धरत असतील तर मला वाटतं हे अराजक निर्माण करतायत, राष्ट्रद्रोह निर्माण करतायत. कारण यांना संविधान मान्य नाही, इथला कायदा मान्य नाही, तिथले ओबीसीचे अधिकार मान्य नाहीत. या माणसांना हम म्हणे सो कायदा असं जर हे वागणार असतील तर शासनानं वेळीच, अजूनही वेळ गेलेली नाही, यांना आवरा. आपल्याकडे पोलीस प्रशासन आहे, प्रशिक्षित फोर्स आहे, या सगळ्या लोकांना कामाला लावा आणि राष्ट्रविरोधी अराजक निर्माण करणाऱ्या माणसांना धडा शिकवा, असं आमचं इथल्या सरकारला म्हणणं आहे. हाके सर, आपण बघितलेला असेल हा व्हिडिओ, याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, घेराव घालण्याचा प्रयत्न झाला, त्यांचं वाहन अडवलं आणि त्याचबरोबर त्यांच्या दिशेनं बॉटल भिरकावल्याची माहिती सुद्धा समोर येते. दुसरीकडे सत्ताधारी जे नेते आहेत त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न होतोय. हे बघा, मुळात हा माणूसच नक्षलाईज आहे की काय असं वाटतंय. कारण यांना कायदाच मान्य नाही, लोकशाहीशी देणं घेणंच नाही, इतरांच्या हक्क अधिकाराबद्दल अजिबात देणं घेणं नाही. का देत नाही, कसं देत नाही, छातीवर बसून घेईन, सरकार उलटवून टाकेन. मला वाटतं हे अति होतंय, अति. सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचं हे आंदोलन आहे आणि सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचा या चळवळीचा हा बावळट नेता आहे जो मुख्यमंत्र्याची आईमाई काढतो. मला वाटतंय हे सामान्य माणसाच्या सहनशीलतेच्या पलीकडे आंदोलन चाललंय. पण हाके सर, मागील 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये, जी देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईमध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे, मोठ्या संख्येने ठिकठिकाणी आंदोलक आपल्याला दिसून येत आहेत. अशामध्ये आता नेमकं काय सरकार काय करू शकतं किंवा काय करता येईल असं तुम्हाला म्हणायचंय? हे बघा, हे त्यांची जी मागणी आहे ही बेकायदेशीर आहे, त्याला संविधानामध्ये उत्तर नाही, त्याला इथल्या आपल्या व्यवस्थेमध्ये उत्तरच नाही. तशा पद्धतीचं एक्झर्शन गव्हर्नमेंट करू शकत नाही. हे वेळोवेळी न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. तरी सुद्धा यांचा हा अट्टहास काय हे कळलेलं नाही. त्यामुळं बेकायदा मागणी जर कोण करत असेल, अहो शासन हतबल आहे यांच्या समोर. शासनानं हतबलता दाखवू नये, शासनानं कायद्याचं काम करावं, हर एक माणसाच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करावं, असं आमचं एक आंदोलक म्हणून म्हणणं आहे. हाके सर, पण सरकारकडून म्हटलं जात आहे की आम्ही ओबीसींचं आरक्षण काढणार नाही आणि मराठा समाजाला सुद्धा त्यांचं जे काही हक्क आहे तो दिला जाणार, त्याच्यासाठी थोडा वेळ हवा आहे असं सरकारकडून म्हटलं जात आहे. अशामध्ये तुमची काय अपेक्षा आहे? मग अहो 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय ना. मग तरी सुद्धा पण मराठ्यांचं समाधान झालेलं दिसत नाहीये, ते आक्रमक पद्धतीने आंदोलन करताना दिसत आहेत. हाके सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान